देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं पारडं या ठिकाणी जड असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच इथले संभाव्य आमदार नेमकं कोण आहेत ते आपण पाहूयात। या ठिकाणी आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून योगेश घोलप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सरोज अहिरे या मैदानात होत्या आणि यामध्ये देवळालीचा संभाव्य आमदार सरोज अहिरे होताना दिसतायत। सरोज अहिरे यांचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। त्यांचा मतदारसंघावरचा जो होल्ड आहे तो या ठिकाणी त्यांना विजयी करताना दिसतोय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सरोज अहिरे या संभाव्य आमदार असू शकतात। अगदी देवळालीमध्ये आपण बघतोय योगेश घोलप यांनी त्यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिलं होतं। योगेश घोलप यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि सरोज अहिरे यांच्या पुढे आव्हान उभं केलं होतं, परंतु विद्यमान आमदार असणाऱ्या सरोज अहिरे या पुन्हा एकदा देवळालीमधून आमदार होऊ शकतात, संभाव्य आमदार त्या आहेत असं सध्या तरी दिसतंय। तर या सरोज अहिरे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ही पण जाणून घेणं गरजेचं आहे की का त्यांना आपण संभाव्य आमदार म्हणतोय आणि हे जाणून घेऊयात। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधीकडे, नेमकं काय कारण आहेत आपण पाहूयात। महायुतीचे 2 उमेदवार एकमेकांसमोर अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे विभागणीचा कोणाला फायदा होईल व कोणाला तोटा होईल हे येणाऱ्या 23 तारखेला दिसूनच येईल। शिवसेनेचे माजी आमदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवित आहेत, त्यांचे वडील बबन घोलप हे माजी मंत्री आहेत व त्यांनी 5 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार योगेश घोलप यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केलेला होता, त्यामुळे येणाऱ्या याच्यामध्ये विकासाचा मुद्दा की मतविभागणी यामध्ये कोणाचा फायदा होईल हा एक औत्सुक्याचा विषय आहे। त्याचबरोबर केलेल्या विकासांच्या कामांवर सरोज अहिरे व योगेश घोलप यांच्यामध्ये सध्याची ही प्रमुख लढत दिसून येत आहे। तरी काही अंशी सरोज अहिरे यांचं सध्या तरी पारडं जड दिसत आहे।